किल्ला बांधायला फक्त 3000 मावळे होते. तेव्हाच्या काळात मशिनरी पण नव्हते, तरी किल्ला 2.5 वर्षात बांधून पूर्ण झाला. कोणता शत्रू अडथळा हाणू नये म्हणून समोरच्या किनारपट्टीवर 5000 मावळ्यांचा जागता पहारा होता दिवस रात्र. समोर किनारपट्टीवर लाल कलरचं घर दिसतंय बघा. त्या बाजूला एक मोरियाचा खडक आहे. मोरिया म्हणजे गणपती म्हणतात. शिवाजी महाराजांनी जे भट आणले होते ते म्हणायचे समुद्र पार केला तर आपला धर्म भ्रष्ट झाला. मग त्यांचा मान राखला आणि त्या खडकावर चंद्र, सूर्य, चांदण्या, शिवलिंग, मासा, गणपती करून या किल्ल्याचं भूमिपूजन तिकडे केलं आहे. ह्या साईडच्या समुद्रात सकाळच्या वेळी डॉल्फिन दिसतात. डॉल्फिन पॉइंट आहे. किल्ल्याच्या तडभिंतीवर गोल गोल आकाराचे सर्कल आहे. ते पूर्ण किल्ल्याला 27 बुरुज आहेत. चढ उतरण्यासाठी 48 ठिकाणी पायऱ्या आणि प्रत्येक पायरीच्या बाजूला टॉयलेट बांधला. इंडियन रेल्वे सारखा आहे. दोन बाजूला 2 विटा आणि त्या बाजूला समुद्रात सोडलं. असं 40 टॉयलेट आहे. या किल्ल्यावर ही खडकं दिसतात. ही सर्व खडकं फोडली आणि किल्ल्याच्या तडभिंतीला वापरण्यात आली. याला गारकोटीचा दगड म्हणतात, ज्याने आग पेटवतात तो. पूर्ण किल्ल्याची रचना पाहिली तर नागमोडीच्या वळणावर आहे. प्रत्येक ठिकाणी टर्न दिलाय. किल्ला जर सरळ बांधला असता तर लाटा जाऊन तुटला असता, म्हणून नागमोडीच्या वळणावर किल्ला बांधण्यात आलाय. शिवाजी महाराजांनी पहिलं आरमार उभं केलं. पहिले राजे होते भारतातले, त्यांनी आरमार उभं केलं, नेव्ही. म्हणून शिवाजी महाराजांना फादर ऑफ इंडियन नेव्ही असं म्हटलं आता, आरमाराचे जनक. शत्रूच्या बोटी आल्या की ते लाल कलरचा झेंडा फडकायचे, खत्र्याचा, युद्धाचा झेंडा. मेन एंट्री तिथे आहे, भगवा झेंडा आहे तिथे. वरती तिथे आपला मावळा बसायचा, नगारखाना आहे. इथे लाल कलरचा झेंडा दिसला की तिथे नगारा वाजवायचे. मग पूर्ण किल्ल्यात युद्धाची तयारी व्हायची. म्हणून या बुरुजाला निशाण काठीचा बुरुज सुद्धा म्हटला जातो.